श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ही जी कुंडलिनी जागृत केली जाते किंवा ज्याला शक्ती जागृतीचं प्राप्तव्य असं म्हणतात, त्यालाच ज्ञानेश्वर महाराज समाधी असंही म्हणतात. आणि या अवस्थेला जो कोणी पोहोचतो त्याने महायोग प्राप्त केला असंही म्हटलं जातं. या महायोगाची काही वैशिष्ट्ये अशी आहेत की देवात्मशक्ती जागृत करणं हेच कुठल्याही योगी माणसाचं उद्दिष्ट असतं. गुरूंनी शक्तिपात केला म्हणजे हे उद्दिष्ट लगेच प्राप्त होऊ शकतं. कोणताही मनुष्य प्राणी या शक्तिपात करून घेण्याचा अधिकारी असतो. या योगाचं फळ आपल्याला प्रत्यक्ष मिळतं. जरी योग हा गूढ आहे असं म्हटलं जातं, परंतु त्याचे अनुभव मात्र आपल्याला घेता येतात, पण ते इतरांना सांगता येत नाहीत, म्हणून त्याला गूढ आहे असं म्हटलं जातं. भक्तीप्रमाणेच योग मार्ग हा सुद्धा मन शुद्ध करण्यासाठी किंवा मनावर असणारे वाईट दूषित दुष्ट संस्कार नष्ट करण्यासाठी उपयोगी पडतो. आपल्या मनाचा बराचसा भाग हा संस्कारांनी बनलेला असतो आणि म्हणून आपलं मन जे दूषित झालेलं असतं, कलुषित झालेलं असतं, बरबटलेलं असतं, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या विषय वासना विकारांचं प्राबल्य असतं. या सगळ्या गोष्टी घालवण्यासाठी, धुवून काढण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी भक्तिमार्ग जसा आहे तसाच हा योग मार्ग देखील आहे. प्राणाचा, वासनांचा आणि मनाचा अगदी जवळचा संबंध असतो आणि म्हणून प्राणायाम करून सुद्धा मनशुद्धी होते, हे अनेक योगीजनांनी आपल्याला शिकवलेलं आहे. ज्ञानमार्ग किंवा भक्तिमार्ग या दोन मार्गांपेक्षा योगमार्गाचा हा विषय जास्त जवळचा आहे. मन, प्राण आणि शरीर या तीनही गोष्टींना योगमार्ग हा एकत्रित करतो, संघटित करतो. ज्ञानयोगामध्ये शरीराला महत्त्व दिलं जात नाही. भक्ती योगामध्ये सुद्धा करणारा हा कर्ता कुणीतरी वेगळाच आहे असं मानलं जातं, पण योगामध्ये मात्र मन, प्राण आणि शरीर यांचा संयोग करूनच जे काही मिळवायचं आहे ते मिळवता येतं. शरीरालाच एक साधन म्हणून शरीर शुद्धी सुद्धा महत्त्वाची मानली जाते. ज्ञान मिळवण्याकरता शरीर सुदृढ हवं, कर्म करण्यासाठी देखील शरीर सुदृढ हवं आणि भक्ती करण्यासाठी देखील शरीर सुदृढ हवं. म्हणून शरीराची निगा राखणे आणि शरीराची जोपासना करणे आणि शरीराचं बल वाढवणे या गोष्टी
सर्व योगांमध्ये आवश्यकच मानलेल्या आहेत. नव्हे, आपण जो काही धर्म पालन करतो किंवा जे काही अध्यात्म करतो, जो काही परमार्थ करतो, तो या शरीराच्या आधारेच करतो. आणि म्हणून साधकांना शरीर सांभाळणं, शरीराची देखभाल करणं, शरीराला काय हवं नको ते पाहणं, ते पुरवणं, याची जबाबदारी साधकाचीच असते. योगी अरविंद घोष म्हणतात, ज्ञानयोगाने मुक्ती मिळेल, पण भुक्ती आणि मुक्ती दोन्ही देणारा आहे हा योगच आहे. एकच सद्वस्तू जर चित्त आणि जड अशा दोन्ही रूपामध्ये व्यक्त झालेली असेल तर एकाला जवळ करायचं आणि एकाचा तिरस्कार करायचा हे कसं काय, असं ते प्रश्न विचारतात. आणि म्हणून योगामध्ये शरीराला सुद्धा महत्त्व दिलं जातं. अशा प्रकारे ज्ञानदेवांनी सुद्धा याला महायोग असं नामकरण केलेलं आहे. आणि म्हणून योगाभ्यास करणं हा सुद्धा एक अतिशय उत्तम मार्ग समजला जातो. आता पुढे आपण बघूया, ज्ञानेश्वर महाराज हे जरी गीतेचा अर्थ मराठीतून सांगत असले किंवा ज्ञानेश्वरीची रचना करत असले तरीसुद्धा त्यांचा गीतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता ते आपण आता बघूया. गीता हा शिरोधार्य ग्रंथ आहे. शिरोधार्य याचा अर्थ आपल्या डोक्यावर धारण करून घ्यावा इतका पवित्र आणि वंदनीय ग्रंथ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणोनी जाणती या सवा, गीताची एकी सेवा, काय कराल आघवा शास्त्री येरी. म्हणजे गीतेला जर आपण महत्त्व दिलं आणि गीतेचं महत्त्व ओळखलं आणि या गीतारूपी ग्रंथाची सेवा आपण केली, म्हणजे त्याचं ज्ञान समजून घेतलं आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, तर काय कराल आघवा शास्त्री येरी असं त्यांनी म्हटलं. म्हणजे ज्याने गीतेचा अभ्यास केला, ज्याने गीता समजून घेतली, ज्याने गीता आचरणात आणली, त्याला बाकी साऱ्या शास्त्रांकडे बघण्याची किंवा त्या शास्त्रांचा अभ्यास करण्याची आवश्यकता काय, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गीता ही नुसती प्रासंगिक उपदेश केल्याच्या स्वरूपात नसून मानवी जीवनाची जी काही शाश्वत मूल्ये आहेत त्या सर्व मूल्यांचा एकत्रित विचार करून आपल्याला योग्य मार्गाने कसं चालावं याचं ज्ञान देणारी अशी ही जननी आहे, माता आहे. म्हणून गीतेला माता म्हणून त्यांनी संबोधलं आहे. गीता माता की जय. महाभारतामध्ये भीष्म पर्व नावाचं जे पर्व आहे किंवा जो अध्याय आहे, पर्व याचा अर्थ अध्याय, भीष्म पर्व नावाच्या अध्यायामध्ये ही संपूर्ण गीता व्यासांनी महाभारतामध्ये सांगितलेली आहे. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोपाल कृष्ण हा जरी अर्जुनाला सांगत असला
तरी कुठेही मी गोपालकृष्ण बोलतो आहे असं त्यांनी म्हटलेलं नाही. हे गीतेचं एक वैशिष्ट्य आहे. गीतेमध्ये कुठेही श्रीकृष्ण उवाच असं म्हटलेलं नसून प्रत्येक ठिकाणी जेव्हा केव्हा गोपालकृष्ण बोलतायत त्यावेळेला श्री भगवान उवाच असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की भगवान म्हणजेच गोपालकृष्ण आणि गोपालकृष्ण म्हणजेच भगवान. कृष्ण वेगळा आहे आणि भगवंत वेगळा आहे असा मुळीच कुणीही समज करून घेऊ नये. भगवान जे शास्त्र सांगतायत ते कसं आहे हे 15व्या अध्यायाच्या शेवटच्या 20व्या श्लोकामध्ये स्वतः भगवंत सांगतायत. इति गुह्यतमं शास्त्रम इदं मुक्तं मया नघ. नाही का? ते म्हणतात शास्त्र म्हणजे कहाणी नव्हे. शास्त्र म्हणजे एका विशिष्ट मानव समूहाकरता विशिष्ट स्थळ काळी उपयोगात आणलं जाईल असं काही बोध नव्हे. शास्त्र हे सर्वांच्यासाठी सर्व काळी सर्व ठिकाणी उपयोगात आणता येतं आणि जे शाश्वत असतं, जे सत्य असतं त्याला शास्त्र म्हणतात. आणि म्हणून हे गीताशास्त्र कसं आहे तर इति गुह्यतमं असं म्हटलं. हे अत्यंत गुह्य आहे, गूढ आहे, परंतु समजून घेतलं तर तितकंच सोपंही आहे. गीता हे शास्त्र आहे आणि ते सर्व माणसांसाठी आहे, सर्व काळासाठी आहे. म्हणजे काय? तीनही काळामध्ये ते लागू पडतं. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. त्यानंतर सर्व ठिकाणी ते लागू पडतं. जसं भारतामध्ये गीताशास्त्र लागू पडतं तसंच अमेरिकेमध्येही पडतं, जपानमध्येही पडतं, इंग्लंडमध्येही पडतं आणि ऑस्ट्रेलियामध्येही पडतं. म्हणून सर्व काळी सर्व ठिकाणी सर्वांसाठी उपयोगात आणणारं असं हे शास्त्र आहे. पुढे म्हणतात गीतेचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की अर्जुनाला जरी निमित्त करून भगवंताने म्हणजेच गोपालकृष्णाने गीता सांगितलेली असली तरी ती एकट्या अर्जुनाला सांगितलेली आहे असं नसून अर्जुनाचं निमित्त करून सगळ्या जगाला उद्देशून भगवंतानी ही गीता सांगितलेली आहे. म्हणजे हा संवाद जो आहे तो भगवंत आणि सर्व मानव जात यांच्यामधला संवाद आहे. जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा योग्य पद्धतीने उहापोह करून त्या प्रश्नांमध्ये किंवा त्या वेळेला कसं वागावं किंवा काय निर्णय घ्यावा याचा खोलवर विचार करून आपल्याला कसं वागावं, काय करावं, कोणता निर्णय घ्यावा हे सर्व शिकवणारं जीवनशास्त्र आहे. आणि म्हणून याच्यामध्ये प्रकृती पुरुष, क्षेत्रज्ञ, क्षर आणि अक्षर या सर्वच गोष्टींचा विचार केलेला आहे. गीतेतला हा विषय तात्पुरता किंवा हंगामी महत्त्वाचा नसून सर्वकालीन महत्त्वाचा आहे. पुढील गोष्टी जर आपण बारकाईने पाहिल्या तर गीतेचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. काही प्रश्न आपण
आपल्याला विचारून त्याची उत्तरं जर शोधली तर गीतेचं महत्त्व आपल्या लक्षात येतं की गीता हे कोणत्या प्रकारचं शास्त्र आहे. तर त्याचं उत्तर आहे, गीता हे अध्यात्मशास्त्र आहे. भगवंताला कसं प्राप्त करून घ्यावं, भक्ती मार्गावर कसं चालावं याचा प्रामुख्याने यामध्ये विचार करण्यात आलेला आहे. शास्त्र म्हटलं की त्याला 2 अंग असतात. एक वैचारिक विचारप्रधान आणि दुसरं आहे प्रयोगप्रधान म्हणजे प्रॅक्टिकल. म्हणजे शास्त्र म्हटलं की त्याला थिअरी असते आणि प्रॅक्टिकल असतं. म्हणजे काही तत्त्व सांगितली जातात आणि त्याचा प्रत्यक्षामध्ये वापर कसा करावा हे शिकवलं जातं. आणि म्हणून गीता हे अध्यात्मशास्त्र आहे असं मानलं जातं. गीतेने जीवनातील सर्वच गोष्टींचा बारकाईने विचार करून सर्वच प्रसंग किंवा सर्वच घटना कशा पद्धतीने घडू शकतात याचं सखोल विवेचन केलेलं आहे. जरी प्रयोग करणारा आपापल्या कुवतीप्रमाणे, आपापल्या प्रसंगाप्रमाणे, आपापल्या शक्तीप्रमाणे त्याचा वापर करत असला किंवा ते प्रत्यक्षात आणत असला तरी सर्वांना ते आणता येईल असं हे शास्त्र आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.